बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज शहरात कपड्याच्या नामवंत कंपन्यांची नक्कल करून विक्री करण्याचे काम जोरात सुरू आहे। आज अशाच एका कापड दुकानावर झारा आणि नायकी या कंपनीने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन आज रविवारी दुपारी 1 वाजता छापा मारल्याची घटना समोर आली आहे। कोकणे गल्ली पॅटर्न्स मेन्स वेअर या दुकानामध्ये झारा आणि नायकी या नामवंत कंपन्यांचे टी-शर्ट बनावटीकरण करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला। यावेळी झारा आणि नायकी बनावटीकरणाचे 2,04,000 रुपये किमतीचे टी-शर्ट कंपनीने जप्त केले आहेत। या प्रकरणी झारा आणि नायकी कंपनीचे प्राधिकृत अधिकारी भरत राजकुमार धरमदासानी वय वर्ष 29 राहणार हरिण प्लाझा वळिवडे रोड गांधीनगर कोल्हापूर यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे। झारा आणि नायकी या मूळ कंपनीच्या स्वामित्वाचे उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश अरुण शिंदे राहणार कोकणे गल्ली यांच्यावर कॉपीराइट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहरातील कित्येक कापड व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते। शहरातील काही कापड दुकानदार आज रविवारी दुकाने बंद करून गायब झाले होते। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक नीलम जाधव या अधिक तपास करीत आहेत।